पत्नी आणि तिच्या मामाकडून सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ पाठवून मानसिक छळ करण्यात आल्यामुळे एका 27 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रबाळे परिसरात उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी त्या तरुणाची पत्नी व तिच्या मामाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। विनोद तुपसौंदर 27 हा रबाळे येथील साईनगरमध्ये राहण्यास होता। जून महिन्यामध्ये विनोदचा विवाह नाशिक येथील वैष्णवी नाटकर 25 हिच्याशी झाला होता। विवाहानंतर विनोद आणि वैष्णवी हे दोघे काही काळ एकत्र राहत होते। मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होत होते। वैष्णवी तिचा मामा संतोष ढगे याच्याशी मोबाईलवर वारंवार संभाषण चॅटिंग करत होती। ही बाब विनोदला समजल्याने त्यांच्यामध्ये वाद वाढले होते। वैष्णवी रागावून आपल्या आई-वडिलांसोबत घर सोडून निघून गेली होती। त्याच दिवशी विनोदच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वैष्णवीचे अश्लील व्हिडिओ पाठवण्यात आले। संतोष ढगे यानेच हे व्हिडिओ पाठवल्याचा संशय मृत विनोदच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। या प्रकारामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या विनोदने सप्टेंबर 25 रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। पत्नी व तिच्या मामाकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळूनच विनोद याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत विनोदच्या कुटुंबियांनी रबाळे MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे।